फ्रेंड्स, मी ज्योती आजच्या व्हिडिओत आपलं स्वागत करते। तर फ्रेंड्स, आज आहे सोमवार आणि माझ्या शौर्य शाळेत नाही जाणार कारण त्याला झालेली गालफुगी। तर बघू शकता तुम्ही किती गाल सुजलेला आहे शौर्याचा। आणि हे म्हणजे लहान मुलांमध्ये आता सध्या 7च आलेली आहे। अगोदर माझी इशूला झाली होती, एक बाजूने अगोदर झाली, मग दुसऱ्या बाजूने पण झाली, मग तिला दवाखान्यात नेलं होतं, तिला आराम आला। तर ती आताच बरी होऊन 15 दिवस झाले आणि नंतर आता शौर्याची तब्येत खराब झालेली आहे। तर लहान मुलांमध्ये खूप याची साथ आलेली आहे, लहान मुलांना खूप म्हणजे त्रास होतो कारण गाल सुजल्यामुळे कानसुद्धा दुखतो आणि दात दुखतात आतमधून, खाता येत नाही, काही कडक चावता येत नाही, असं नरम असं पदार्थ द्यावा लागतात, सूप किंवा खिचडी नरम आणि डाळ भात वगैरे असं द्यायला लागतं। तर खूप त्रास होतो। तर लहान मुलांची काळजी घ्या जरा, कारण खूप प्रमाण वाढलेलं आहे गालफुगीचं, लहान मुलांमध्ये खूप वाढत चाललं आहे। आणि असं म्हणजे गाल सुजलेला असला किंवा गालफुगी झाल्यावरती त्यांना दुसऱ्या लहान मुलांमध्ये जाऊ पण द्यायचं नाही, कारण ते कसे असं म्हणजे पसरतं सगळीकडे, म्हणजे एक हे इथे व्हायरस सारखं एकाला झालं का दुसऱ्याला पण होतं जर तो दुसऱ्या मुलांमध्ये गेला तर। तर आजचा व्हिडिओ याच्यासाठीच होता का लहान मुलांची काळजी घ्या, कारण खूप त्रास होतो त्यांना। तर माझे दोन्ही पण मुलांना झाला तेव्हा ते खूप म्हणजे इशिता पण रात्रीची रडायची, तिचा कान दुखायचा सुजनमुळे, आणि आता शौर्यला पण झालं आहे तर त्याला पण खूप त्रास होतोय। तर व्हिडिओ करण्याचं तात्पर्य हेच की तुम्ही पण तुमच्या मुलांची काळजी घ्या आणि जिथं गालफुगी झालेलं असतं त्या मुलांना शाळेत पाठवू नका। तर ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं। तर चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।